काय मागितलं देवाने आपल्याला? हा एक जन्म येत भिजवता. स्वामी म्हटले की आजपर्यंत तुझे अनेक जन्म तू संसारासाठी केलेले आहे. तुझ्या या अनिष्टरूप असलेल्या कर्तव्यासाठी तू अनेक जन्म दिलेले आहेत. पण हा एक जन्म देव भिजवता. ज्ञान झाल्यानंतरचा जो काही तुझा जन्म आहे ना, स्वामी 100 वर्षाची आकांक्षा नाही करत. स्वामी म्हणतात की जेव्हा तुम्हाला परमेश्वर कळाला, निदान तिथून तरी तुम्ही इकडे येण्याचा प्रयत्न करा, तिथून तरी इकडे येण्याचा प्रयत्न करा. आज आम्ही असे अभावी आहोत. आम्ही इकडे प्रगतीच्या दृष्टीने आम्ही इकडे भरपूर प्रगती जरी केली तरी असली ना, तरी परमेश्वराकडे सरकण्याच्या दृष्टीने आमची प्रगती अजिबात नाही. स्मृतीस्थळामध्ये आपल्याला बघायला मिळतं अनेक असे तिथं भक्त आहेत की त्यांना परमेश्वराचं ज्ञान झाल्याखेरीज त्यांनी काय केलं की अनुसरण तिथं घेतलेलं आहे. महाजोबा आम्हाला तिथं बघायला मिळतात. जेवायला तिथं बसले, त्यांची पत्नी मीठ वाटण्यासाठी त्या बरणीमध्ये तिचा हात घालते आणि त्या मिठाच्या बरणीमध्ये हात घातल्यानंतर तिथं आधीच काय असतो? विंचू तिथं असतो. विंचू असं म्हणत नाही की वा खूप छान झालं, तुम्ही मिठाच्या बरणीमध्ये हात घातला, आता आम्ही तुमचं स्वागत करतो. विंचू काय असं म्हणणार नव्हता, कारण की त्याचा धर्म वेगळा आहे. हात स्पर्श झाल्याबरोबर त्याने दंश केला. झटकन त्यांनी हात बाजूला केला आणि बघितलं की काय तिथं आहे. विंचू होता. परंतु महालोकांना सुद्धा असं वाटलं की विंचू या जागेवर जर एखादा जर सर्प जर असता, मी माझ्या जीवनाचं जे काही अंतिम ध्येय निश्चित केलेलं आहे, परमेश्वर प्राप्ती अनुसरण, हे मात्र माझ्याकडनं झालं नसतं. क्षणाचाही विचार न करता निघाले आणि आचार्य नागदेवाचार्यांच्या परमार्गामध्ये येऊन, त्यांच्या सन्निधानामध्ये येऊन त्यांनी काय केलं की अनुसरण तिथं घेतलेलं आहे. तेवढा उच्च अधिकार आमचा नाही. तळमळ जरी असली तरी काही जे ओझे आहेत ते ओझे आम्ही स्वतःहून काय केले की ते आमच्या खांद्यावर आम्ही तिथं घेतलेले आहे. ओझे काय आम्ही सहजपणे टाकून देऊ शकत नाही. शेवटी त्यांना त्यांच्या त्या प्रवासापर्यंत आम्हाला तिथं पोहोचवणं गरजेचं आहे. मला असं म्हणायचं की या दसऱ्याच्या निमित्ताने आपण सीमालंघन आपण करत असताना या आपल्या कर्मरूप असलेल्या आपल्या कर्तव्यातून उत्तरायी होऊन परमेश्वराकडे सरकण्याचा आपण सीमालंघन करणं हे गरजेचं आहे. कारण हे सीमालंघन आपलं इष्टरूप आहे. हेच तर आपल्या जीवनाचं अंतिम साध्य आहे. आणि याचमुळे आपल्याला जो काही इथे जन्म मिळाला, पंचमहाभूताने युक्त असलेल्या या देहामध्ये जो काही आपल्याला जन्म मिळाला, त्याचं सुद्धा सार्थक तिथं होणार आहे. सीमालंघन हे वेगवेगळ्या पद्धतीने तिथं असू शकतं. सीमालंघन म्हणजेच काय? सीमालंघन म्हणजेच अनिष्ठातून इष्टाकडे सरकणारा प्रवास, ते सुद्धा एक सीमालंघन आहे. दुसरं सीमालंघन, जर आपला विवेक जागेवर जर नसेल, षडरिपूंच्या जर आपण आहारी जर आपण जर गेलेलो जर असलो, तर सुसंस्कारातून सुद्धा आपण कुसंस्काराकडे तिकडे आपण जाऊ शकतो. दत्तात्रय प्रभूंच्या चरित्रामध्ये तुम्ही सहस्रार्जुन तुम्ही बघितला असेल, आपल्या सेवेने त्यांनी ते दत्तात्रय प्रभूंना तिथं प्रसन्न तिथं केलेलं आहे. परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी कशाची गरज आहे? भावाची गरज आहे. आणि भावासोबत कशाची गरज आहे? निष्कामतेची आणि सेवेची तिथं गरज आहे. सहस्रार्जुनाला आपली मागणी पूर्ण करून घेण्यासाठी दत्तात्रय प्रभूंची तिथं धूप दाखवण्याची सेवा त्यांनी तिथं सेवा तो निरंतरपणे तिथं करत आहे. आपण म्हणतो ना श्लोकाच्या माध्यमातून, सहस्रार्जुन कराने धूप घेतली ऋषीश्वरा, हेची कर्म घडो देवा ते दत्त राजा जगद्गुरु. त्या सहस्रार्जुनासारखं हे देवा मला सुद्धा काय करता आलं पाहिजे की मला तुझी सेवा तिथं करता आली पाहिजे. परंतु सेवा करण्यासाठी सुद्धा ज्ञानाची गरज आहे. परमेश्वर तर कसं आहे की परमेश्वर तर अर्थदायी आहे. तुम्ही परमेश्वराला तुम्ही एखादं मागा, तुम्हाला तो सहजपणे तिथं देणार आहे. आदरणीय दादांनी सांगितलं की जेही काही या ठिकाणी हे जेही या ठिकाणी जे अवसर होतात नाही, अवसर कसे पार पडतात हे आम्हाला सुद्धा तिथं माहिती नाही. परमेश्वराकडनं सगळं आपल्याला तिथं मिळू शकतं. परंतु मिळालेलं जे काही आहे ना परमेश्वराकडनं, ते ज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला टिकवता येणं सुद्धा तिथं गरजेचं आहे. सहस्रार्जुनाकडे आपण बघितलं, देवाने सांगितलं की सहस्त्रबाहू बळयांकित राज्य दिले. सहस्त्रबाहूंचं बळ त्याला दिलं.
आधी हात कसे होते, फिटे असलेले हात, त्या हातामुळे त्याला राज्यपद सुद्धा तिथं मिळत नव्हतं, कोणी त्याचा सन्मानही तिथं करत नव्हतं. आणि मग जेव्हा दत्तात्रय प्रभू प्रसन्न झाल्याबरोबर त्याला एक नाही 3 त्याला तिथं वर दिले की सहस्र भाऊ तुला तिथं प्राप्त होतील, वलयात की तू राजा तिथं होशील, सगळीकडे तुझा सन्मान तिथं होईल. परंतु दत्तात्रय प्रभूंनी त्या सहस्र अर्जुनाला एक परी सांगितलेली होती. आम्हाला दिवाळी नाही का बेलापूरमध्ये परी सांगितली, असन्निधानात मध्ये आपल्याला त्या परमेश्वराला कसं तिथं प्राप्त करायचं आहे. सहस्रार्जुनाने सुद्धा आपल्या सेवेने त्या देवाला तिथं प्रसन्न तिथं केलं. देवाला प्रसन्न करण्यासाठी पदार्थांची गरज नाही. देवाला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला चरित्रामध्येच आपल्याला दादाने सांगितलं असेल की धन असेल, संपत्ती असेल, यांनी परमेश्वर सुद्धा प्रसन्न होऊ शकत नाही. होऊ शकतो याची सुद्धा गरज आहे, परंतु ती वेगळ्या दृष्टीने. ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर एक ओवी आली आहे. ते म्हणतात की तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषाला. देवाला आपला भाव समर्पित करत असताना आपले जे कर्म आहेत ते कर्म सुद्धा शुद्ध असणं गरजेचं आहे. आपण देवाला अगरबत्तीने आपण काय करतो की धूप आपण दाखवतो देवाला, पण आमचे निर्वेद स्तोत्रकार म्हणतात की धूपटना देहाचा अंकारा विरात्रीचा, धूप ज्ञानेंद्रियाचा उजळावा. ते म्हणतात की या अगरबत्तीची सुद्धा त्या साधकाला तिथं गरज नाही, जेव्हा त्याचे कर्म अशा पद्धतीने असतील तेव्हा त्या कर्माने सुद्धा आपल्याला देवाला तिथं प्रसन्न करतात येऊ शकतं. सहस्रार्जुनाने दत्तात्रय प्रभूंना प्रसन्न केलं, परंतु प्रसन्न केल्यानंतर दत्तात्रय प्रभूंना माहिती होतं आणि काय झालं, दत्तात्रय प्रभूंनी त्याला 3 सूत्र सांगितले. दत्तात्रय प्रभूंचीही असती परी केवळ फक्त सहस्रार्जुनासाठी सांगितले की बाळा तुला फक्त हे 3 नियम तुला पाळायचे आहेत. तुझ्या पुढील जीवनामध्ये तू तिथं जगत असताना या परीने जर तू जर परफेक्ट जर असताना तू कधीच फसवू शकणार नाही. आणि जर यापर्यंत जर तू अनुपालन जर केलं ना, याचं पालन जर तू जर केलं नाही ना, तर निश्चितपणे तू तिथून घसरू शकतो. तुला जे मिळालं ना हे सगळं तिथं नष्ट होऊ शकतं. चरित्र आपल्या सर्वांना माहिती आहे की नंतर काय झालं. गोहत्यावर जे सांगितली होती ती सुद्धा तिथं घडली, स्त्री हत्यावर जे सांगितली होती ती सुद्धा तिथं घडली, ब्राह्मण हत्यावर जे सांगितली ती सुद्धा तिथं घडली. आणि काय झालं, देवानी जी त्याला परी सांगितली होती त्या परीचं त्याने तिथं उल्लंघन तिथं केलेलं आहे. परीचं उल्लंघन कशामुळे घडलं बरं, नकळतपणे तो षडरिपूंच्या तिथं आहारी तिथं गेलेला आहे. कामाने त्याच्यावर काय केलं की कामाने सुद्धा त्याच्यावर हल्ला तिथं केला, क्रोधाने सुद्धा त्याच्यावर अतिक्रमण तिथं केलं, लोभाने सुद्धा त्याच्यावर अतिक्रमण केलं. मग मोह जेही काही षडरिपू देवाने सांगितलेले आहे, काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर, या सर्वांनी काय केलं, या सर्वांच्या ज्यांनी त्याच्यावर हल्ला करण्यापेक्षा हा त्यांना तिथं शरण गेला. आणि म्हणून काय झालं, जे काही देवाकडनं त्याला मिळालं ते सर्व काही तिथं नष्ट झालेलं आहे. दसऱ्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी धर्म श्रवण आपण करत असताना आदरणीय दादा आपल्याला प्रत्येक वेळी परमेश्वराने जो काही ज्ञानमार्ग सांगितलेला आहे त्या ज्ञानमार्गाचा आपल्याला काय करतात, तो ज्ञानमार्ग आपल्याला ते दाखवतात अणु. आणि तुम्ही सुद्धा काय करतात, ते कण रूपाने तुम्ही नित्य नियमाने ते कण रूपाने तुम्ही ते नित्य नियमाने संग्रहित करण्याचा प्रयत्न करतात. ते संग्रहित करत असताना त्याचं रूपांतर कृतीमध्ये सुद्धा होणं गरजेचं आहे. ती कृती आपल्यामध्ये ती पाथरणं गरजेचं आहे. आपण संसारिक या जीवनामध्ये जरी असलो ना तरी सुद्धा एक माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे का मला असं वाटतं की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेले जी सूत्र आहेत ना, तुम्ही जर ठरवलं तर त्याचं पालन तुम्ही याही अवस्थेमध्ये तिथं करू शकता. मात्रा कमी अधिक असेल काही हरकत नाही, ठरवलं त्याचं सुद्धा तुम्ही त्याचं अनुकरण करू शकता. आणि ते जर अनुकरण जर तुमच्याकडून जर घडलं तर खऱ्या अर्थाने तुम्ही काय केलेलं आहे, मोक्ष मार्गाकडे जाण्यासाठी हे केलेलं तुम्ही सीमालंघन आहे. दसऱ्याच्या अवसराच्या निमित्ताने आपण येथे एकत्रित होत असताना अत्यंत श्रद्धेने आणि भक्तीने परमेश्वराला तो भाव तिथं समर्पित करत असताना
कृतीच्या माध्यमातून आचरणाचं हे सीमालंघन आपल्याला करणं तिथं गरजेचं आहे. तेव्हाच आपल्या जीवनामध्ये जे काही आपलं अंतिम साध्य आहे की ईश्वर प्राप्ती माझं ध्येय हे निश्चितपणे आपल्याला तिथं प्राप्त होणार. आणि खरोखरच मी या ठिकाणी सांगतो की सतत मिलिंद भाऊने मला या ठिकाणी बोलवलं. येथे आल्यानंतर मला असं वाटतं अच्युत गोत्र्यांच्या मांदियाळीमध्ये मी बसलेलो आहे. कारण की ज्या ठिकाणी ज्ञान असेल ना, स्मृतीस्थळामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामध्ये सांगताना त्यांनी सांगितले की जिथं ज्ञानी असेल ना, जिथं भक्त आहेत का अत्यंत अर्थतेने, तिथे निश्चितपणे वास कोणाचा असतो? परमेश्वराचा तिथं वास असतो अदृष्ट रूपाने. खरोखर परमेश्वराचा या ठिकाणी वास आहे. तुमची आर्त बघून, तुमची श्रद्धा बघून, तुमचा सद्भाव बघून, तुमची जी श्रद्धा आहे या श्रद्धेला दादांच्या मार्गदर्शनातून आणखी बहर येऊन ती आणखी वाढावी आणि ती वाढून तुमच्या जीवनाचं जे काही अंतिम साध्य जे तुम्ही ठरवलेलं आहे परमेश्वराचा मोक्ष मार्ग, तो मोक्ष मार्ग आपल्याला सर्वांना या ठिकाणी लाभो. कारण तुमचं जर म्हटलं तर मी राहून जाईल आणि म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी लाभो एवढीच परमेश्वराला प्रार्थना करतो. मिलिंद भाऊंनी या ठिकाणी बोलवलं, त्यांच्यामुळेच आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग मला घडला आणि म्हणून त्यांना सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि ही सर्व मंडळी या श्रीकृष्ण ज्ञान पीठाच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने हे धर्म श्रवणाचा, परमेश्वराकडे जोडण्याचा आणि प्रत्येकाला परधर्म दाखवण्याचा या ठिकाणी काम करत आहे. या सर्वांना मी धन्यवाद या ठिकाणी देतो आणि लांबलेल्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. चला जायचंय. चला आता उतरा खाली. जायचंय ना. तू थांबतोस का इथे? तू थांबतोस का इथे?